मुलं आणि त्यांचं फोटो शेअरिंग. पालकांनो, मुलं मग ती कोणत्याही वयातली असली तरी मोबाईल हाताळताना त्यांचा जास्तीत जास्त वेळ वाया जात असतो. हा वेळ कसा निघून जातो हे त्यांनाही कळत नाही आणि आपण या घालवलेल्या वेळेतून आपल्याला काय मिळतं आहे याचा विचार करणं इतपत त्यांचा मेंदू शाबूत राहत नाही. आपण चिडतो, रागावतो. पहिल्यांदा आपण विचारतो की सारखा तू किंवा सारखी तू या मोबाईलवर इतकी बिझी असतेस किंवा असतोस, बघतोस तरी काय नेमकं, करतोस तरी काय त्या मोबाईलवर. त्यावेळेला मुलं तुम्हाला उत्तरं देतात की आम्ही आमच्या मित्रमैत्रिणींशी गप्पा मारतो, व्हिडिओज बघतो, रील्स बघतो, किती मजा येते. त्यावेळेला मुलांना जरूर सांगा पालकांनो की सोशल मीडिया हे अत्यंत डेंजरस अशा प्रकारची ही गोष्ट आहे. कारण इथे जी माणसं येतात, पलीकडे जी माणसं बोलत असतात, ती माणसं आपलं नावसुद्धा खोटं सांगू शकतात, जेंडर खोटं सांगू शकतात, वय खोटं सांगू शकतात. जसं की एखाद्या रस्त्यावरनं आपण चालत असताना अनोळखी मुलांशी किंवा मुलींशी किंवा माणसांशी नाही बोलत, तसं इंटरनेटवरती पलीकडे नेमकं कोण बसलं आहे ते आपल्याला माहीत नसतं. त्यामुळे अनोळखी लोकांशी बोलणं हे अजिबातच नको करायला, हे टाळायलाच हवं. ही माणसं मुलांशी अतिशय गोड बोलतात. गोड गोड बोलल्यामुळे समोरच्या व्यक्तीला कसं खुश करावं हे त्यांना खूप चांगलं माहीत असतं. त्यामुळे मुलं त्यांच्यावरती भाळतात, त्यांच्या या जाळ्यामध्ये अडकतात आणि मग हळूहळू काय होतं की मुलांना फोटो शेअर करायला सांगितलं जातं. अगदी मित्रमैत्रिणींमध्ये सुद्धा अशी उदाहरणं घडलेली आहेत पालकांना की पहिल्यांदा मित्र किंवा मैत्रिणी एकमेकांचे फोटो शेअर करायला सांगतात, तेव्हा एखादा साधासा फोटोसुद्धा चालतो, पण हळूहळू नको असलेल्या प्रकारचे फोटो शेअर करण्याची मुलांवरती जबरदस्ती केली जाते. होतं काय की हे वय असं असतं की या वयामध्ये मुलांना असं वाटतं की मला एक गर्लफ्रेंड पाहिजे, मुलींना असं वाटतं की मला एक बॉयफ्रेंड पाहिजे. कारण आपल्या सौंदर्याची, आपल्या फिजिकल फिटनेसची कोणाला तरी गरज आहे, कोणाला तरी त्याचं अट्रॅक्शन आहे, कोणीतरी त्याचं कौतुक करते, हे ज्या वेळेला मुलांना कळतं तेव्हा ते फोटो शेअर करायला उद्युक्त होतात. मुलांना हे जरूर सांगा की तुम्ही ज्या वेळेला फोटो शेअर करणार असाल त्यावेळेला स्वतःला काही गोष्टी विचारा की असे फोटो शेअर केल्यामुळे माझ्या कुटुंबाला मान खाली घालावी लागेल का, लाज वाटेल का माझी, त्यांचं मन दुखावेल का, माझे हे फोटो शेअर केल्यामुळे माझ्या आईवडिलांना माझा अभिमान वाटणार आहे का, माझ्याबद्दल खूप कौतुक वाटणार आहे का. आणि मुख्य म्हणजे अशा प्रकारचा फोटो शेअर केल्यानंतर काही दिवसातच, काही महिन्यातच किंवा भविष्यकाळामध्ये मला पश्चाताप करण्याची तर वेळ येणार नाही ना, हे मुलांना जरूर सांगा पालकांनो. कारण अलीकडच्या काळामध्ये ऑन कॅमेरा नको असलेल्या अवस्थेमधले फोटो शेअर करण्यासाठी मुलं धजावतात. त्याचं कारण त्यावेळेला त्यांचं मन त्यांच्या ताब्यात राहत नाही, ते इतके वाहवत जातात. पण वय लहान असतं, अवघड वय असतं, असमंजस वय असतं. आपलं कर्तव्य आहे की आपण मोबाईल देतो आहे ना, मग तो कसा वापरायचा याच्याबद्दल सावध करणं, सजग करणं गरजेचं आहे. तुम्ही म्हणाल की मॅडम एवढं सगळं करूनसुद्धा मुलं आमचं अजिबात ऐकत नाही, त्यांना जे पाहिजे तेच करतात. पण याचा अर्थ असा नाही आहे पालकांनो की आपण आपली जबाबदारी पूर्ण करायची नाही आहे. तुम्हाला पण माहिती आहे की मोबाईल हे दुधारी शस्त्र आहे. याचा कसा वापर करायचा असतो, ज्याला मी डिजिटल लिटरसी म्हणतो, हे आपल्याला कळलं पाहिजे. थोडं संयमाने, थोडं शांततेने घेऊयात, पण निश्चितपणे मुलांना फोटो शेअरिंगबद्दल अत्यंत कडक अशा सूचना द्या आणि समजावून सांगा की हे अत्यंत घातक आहे. यामुळे तू खूप मोठ्या प्रश्नामध्ये, प्रॉब्लेममध्ये किंवा गोत्यात येऊ शकशील. मुलांना सजग करणं, त्यांच्यावर काही प्रमाणामध्ये लक्ष ठेवणं हे खूप गरजेचं आहे पालकांनो. आपण मोबाईल काढून तर घेऊ शकत नाही, पण तो कसा वापरायचा आणि स्वतःची सुरक्षितता काय आणि कशात आहे हे सांगणं आपलं कर्तव्य आहे. धन्यवाद.